नमस्कार मंडळी, आता आम्ही निघालेलो आहोत शिलाँग, मेघालयाची राजधानी. निसर्गाच्या सौंदर्याने नटलेलं शहर आहे. एलिफंट फॉल्स, डॉन बॉस्को म्युझियम, पोलीस बाजार आणि शिलाँग हे काही प्रमुख आकर्षण आहेत या ठिकाणचं. याशिवाय लेडी हैदरी पार्कमध्ये शांतता आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आम्ही आज शिलाँग या ठिकाणी निघालेलो आहोत. शिलाँगमधील विविध संस्कृती, खानपान आणि हस्तकला पर्यटकांना आकर्षित करतात. अशा या सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी आज आम्ही शिलाँगला गुवाहाटीवरून निघालेलो आहोत. गुवाहाटी टू शिलाँग साधारणतः 100 किलोमीटरचा प्रवास असा आमचा चालू झालेला आहे. मित्रांनो, भारत हा जसा विविधतेने नटलेला देश आहे तसाच तो निसर्ग सौंदर्याने भरलेलाही देश आहे. परदेशातील पर्यटन स्थळ इतकीच अप्रतिम पर्यटन स्थळ भारतात आहेत. त्यापैकीच आपण आता पाहू शकताय. भारतात निसर्ग असा ओसंडून वाहतो, त्यामुळेच देशातील अनेक भागात कायम पर्यटकांचा नॉर्थ ईस्ट मधील राज्य तर नैसर्गिक सौंदर्याचा खजिनाच आहे. मेघालय सुद्धा हे त्यापैकीच एक राज्य आहे. मेघालयाची राजधानी शिलाँगमध्ये तर निसर्गाचा उधळणच झालेले पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला शिलाँगच्या निसर्ग सौंदर्याने देशातील नव्हे तर विदेशातील पर्यटकही आकर्षित होतात. आपण पाहू शकताय, अतिशय सुंदर असा हा रस्ता, डोंगर, धबधबे या ठिकाणी आपण माझ्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकताय. शिलाँगमध्ये तर मोठ्या प्रमाणावर दर्या आहेत. याशिवाय मेघालयचं युनिक कल्चर आणि खानपिण्याची पद्धत या सर्व गोष्टी मित्रांनो मी आपल्याला दाखवणार आहे. तर मित्रांनो, शिलाँग समुद्र सपाटीपासून सुमारे 4900 फूट उंचीवर वसलेलं आहे. आपण पाहू शकताय, डोंगरांनी वेढलेलं हे शहर निसर्गाची अप्रतिम देणगी आहे. येथे सकाळचे थंड धुके, दुपारचे रंगीत इंद्रधनुष्य आणि रात्रीचे तारांकित आकाश पर्यटकांना मोहून टाकतात. शिलाँग पीकवरून दिसणारा निसर्गरम्य नजारा प्रत्येकाच्या आठवणीत कायमचा कोरला जातो. अतिशय सुंदर असं हे ठिकाण. या शिलाँगमध्ये हवामान वर्षभर सुखद असतं. आता पावसाळा संपलेला आहे. पावसाळ्यातील हिरवाई, उन्हाळ्यातील थंडगार हवा आणि हिवाळ्यातील गारवा, प्रत्येक ऋतूत शिलाँग वेगळाच अनुभव देतं. यामुळे शिलाँगला वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. तर मित्रांनो, शिलाँगमध्ये प्रमुख पर्यटन स्थळ एलिफंट फॉल्स, त्यानंतर उमियम लेक. तर मित्रांनो, आता आम्ही काही वेळामध्येच उमियम लेक आपण पाहू शकता. माझ्या उजव्या साईडला उमियम लेकचं दृश्य आपण पाहू शकताय. आता आम्ही त्याच ठिकाणी निघालेलो आहोत. शिलाँगचे सौंदर्य वाढवणारा उमियम लेक हा तलाव पर्यटकांसाठी बोटिंग, कायकिंग आणि सूर्यास्ताचा नजारा अनुभवण्यासाठी प्रसिद्ध आहे. पाहू शकताय आपण उमियम लेक या ठिकाणी आता आम्ही निघालेलो आहोत. काही वेळातच उमियम लेक या ठिकाणी आम्ही आता पोहोचतोय. तर मित्रांनो, आता आम्ही काही वेळामध्येच उमियम लेक म्हणजे उमियम तलावाजवळ आता जाणार आहोत. आमची आतमध्ये आता एंट्री झालेली आहे. त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला पर पर्सन 50 रुपये एंट्री फीज आहे. आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी उमियम लेक या ठिकाणचा आनंद घेणार आहोत. आपण आता पाहू शकताय, उमियम लेक, उमियम तलाव या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत. गेटवरती आमची एंट्री झालेली आहे. गाडी पार्किंगचे 100 रुपये, पर पर्सन 50 रुपये अशी फी आकारून
तिकडे घेऊन आम्ही आता उमियम लेक या ठिकाणी निघालेलो आहोत. उमियम तलाव, ज्याला 12 पाणी तलाव असेही म्हटले जाते, हे मेघालय राज्यातील एक तलाव आहे जे मेघालयाची राजधानी शिलाँगच्या उत्तरेस साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर आहे. हिरवेगार पूर्व खासी टेकड्यांनी वेढलेलं आहे. मेघालयातील सर्वात मोठ्या कृत्रिम तलावांपैकी हे एक आहे, जे 10 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं आहे. आपण पाहू शकताय. तर मित्रांनो, याचा इतिहास असा आहे, 1965 मध्ये जलविद्युत निर्मितीसाठी धरण बांधल्यानंतर तलावाची निर्मिती झाली. हे धरण ईशान्य भारतातील उमटू जलविद्युत प्रकल्प नावाच्या पहिल्या जलविद्युत प्रकल्पाचा एक भाग होता. पाण्याचा स्रोत उमखरा आणि उमशोरूप या 2 प्रवाहाचा संगम शहराच्या वायव्येस आहे. रो प्रवाह तयार होतो आणि तलावाच्या पाण्याच्या मुख्य स्रोत असलेल्या उमियम नदीला जोडला जातो. अतिशय सुंदर असं हे ठिकाण आपण पाहू शकताय. या ठिकाणी तलाव आणि धरणाचे मुख्य पाणलोट क्षेत्र 220 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे, ज्यामध्ये शिलाँग आणि त्याच्या लगतच्या क्षेत्रांचा समावेश आहे. व अतिशय सुंदर या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. वा, किती सुंदर असं हे ठिकाण आपण पाहू शकताय. काही पर्यटक बोटिंगचा देखील आनंद घेत आहे. अतिशय सुंदर असं हे ठिकाण, निसर्गरम्य वातावरण, हिरव्यागार निसर्गाने वेढलेलं असं हे दृश्य आपण आता पाहू शकताय. तर मित्रांनो, गुवाहाटीला जर आलात तर त्यापासून साधारणतः 100 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे शिलाँगच्या अलीकडेच साधारणतः 15 किलोमीटर अंतरावरती उमियम लेक आहे. आपण नक्कीच या ठिकाणी भेट द्यावं असं मला तरी वाटतंय. व्हिडिओ काढा. तर मित्रांनो, आता आम्ही या ठिकाणावरून शिलाँगला निघणार आहोत. त्या ठिकाणी आता आम्ही पोहोचलेलो आहोत, शिलाँग पोलीस बाजार या ठिकाणी. शिलाँगचा पोलीस बाजार हे एक गजबजलेलं मध्यवर्ती ठिकाण आहे, जे त्याच्या उत्साही वातावरणासाठी, रंगीबेरंगी दुकानांसाठी आणि स्वादिष्ट स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. जेथे खरेदीदार आणि खाद्यप्रेमींना विविध वस्तू मिळतात, जसे की स्थानिक हस्तकला, कपडे आणि खमंग खाणे. त्यामुळे शिलाँगला भेट देण्यासाठी हे एक आवश्यक असं हे ठिकाण आहे. त्याच ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत. पोलीस बाजार आपण पाहू शकताय. हे पोलीस बाजार शिलाँगच्या शहराच्या मध्यभागी आहे.
हा एक चैतन्यशील बाजार असून येथे अनेक छोटी मोठी दुकानं आहेत. येथे तुम्हाला स्थानिक हस्तकला, पारंपरिक वस्तू, आधुनिक कपडे आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ या ठिकाणी मिळतात. तर हा शिलाँगचा पोलीस बाजार या ठिकाणचा चौक आहे. अतिशय सुंदर असं हे वातावरण, नयनरम्य वातावरण. या ठिकाणी आमचा फोटो सेशनचा, व्हिडिओ शूटिंगचा मोह आवरला नाही. आम्ही बराच वेळ या ठिकाणी वेळ घालवला. खरोखरच मित्रांनो, या ठिकाणी शिलाँगला आलं तर नक्की आपण भेट द्यावी असं मला तरी वाटतं आहे. तर मित्रांनो, पोलीस बाजार या ठिकाणी निघाल्यानंतर आम्ही आता आलेलो आहोत वाट्स लेक. वाट्स लेक हे एक रमणीय ओएसिस आहे, ज्यामध्ये एक सुंदर लाकडी पूल आपण पाहू शकताय आणि शांत गवताळ उतार आहेत, जे पाण्याजवळ आराम करण्यासाठी परिपूर्ण जागा प्रदान करतात. सरोवराभोवती असलेला दगडी मार्ग पर्यटकांना सुंदरपणे राखलेल्या फुलांच्या बागांमधून घेऊन जातो. असाच आमचा प्रवास आता या ठिकाणी चालू झालेला आहे. तर मित्रांनो, वाट्स लेक अतिशय सुंदर असं हे ठिकाण. आम्ही या ठिकाणी भरपूर फिरलो, आनंद घेतला, फोटो सेशन केला. अतिशय रात्रीचं हे निसर्गरम्य वातावरण आपण आता पाहू शकताय. यानंतर आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. गुवाहाटी एअरपोर्टला आता आमचं आगमन झालेलं आहे. गुवाहाटीवरून आम्ही पुण्याला आता निघणार आहोत. 10:35चं आमचं फ्लाईट. मित्रांनो, 2 तास इंडिगोचं फ्लाईट लेट झालेलं आहे. आता पाहूया आता पुढील प्रवास कसा होतो, तर आपण आता कंटिन्यू करू शकतोय. रामकृष्ण. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद. गाडीत गेली पुढे. आमचं फ्लाईट आलेला आहे. आता काही वेळामध्ये फ्लाईट हे आमचं पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. इकडे बघ, हात कर, हात कर. दादू ये बघ इकडे. इकडे बघ, हात कर इकडे. तर हात कर. हां, चला पुढे, चला चला चला. थांब, तिथंच थांब.